ती राणी वाचायला नको होती. माझा नवरा मला नाही नाही ते बोलतो हिच्यामुळे. आणि आता माझा इंद्राही तिला वाचवायला आगीत उडी घ्यायला कमी करत नव्हता तो. एवढी काय जादू केले त्या राणीनी. इंद्राच्या मनात नेमकं काय ना तेच कळत नाहीये मला. माझ्या संसारातली सगळी शांतता घालवली या पोरीनी. आज पाडव्याचा सण आहे आणि माझा नवरा माझ्याशी बोलत नाहीये हिच्यामुळे. विक्रांत, हे बाकी बेस्ट काम केलंस तू. बघितलं सणासुदीला दोघांमध्ये कशी भांडणं लागलीत, विस्तो पेटलाय. ऐन पाडव्याच्या दिवशी आबांचं तोंड तिकडे आणि मालतीचं तोंड इकडे, एकमेकांकडे बघितलात पण दोघ जण. माझे प्लॅन सगळे चांगले असतात उर्मिला, फक्त नशीब साथ नाही देत. देईल विक्रांत, आपलं नशीबही साथ देईल. बघ सगळं काही आपल्या मनासारखं होणार. बघितलंस मालती कशी एकटी पडली आता. हीच संधी आपल्यासाठी उर्मिला. यांच्यातली दरी अजून वाढवूया. हा पाडवा आहे ना अजून कडू करू. ऑफकोर्स विक्रांत, हा पाडवा कडू होणार. ऐक, राणी, तू खरंच लकी आहे बर का. तुला इंद्रजित सरांसारखा नवरा मिळाला. पण नवरा आता ते तर मानत नाही ना. म्हणजे लग्न झालंय पण ते तर नातं मानत नाहीत. पण ते मानत नसले म्हणून काय झालं. मी माझे सगळे कर्तव्य करत राहणार. इंद्रजित सरांनी काल माझ्यासाठी जे काही केलं त्याच्या बदल्यात मी एवढं तर करूच शकते ना त्यांच्यासाठी. त्यांना खीर आवडते ना, मग आज मी त्यांच्यासाठी खीर बनवून त्यांना खुश करणार. कसला घमघमाट सुटला राणी. खीर करतेस का? पाडव्यासाठी वाटतं. इंद्राला आवडते म्हणून करतेस ना खीर? नाही तसं काय नाही, सगळ्यांसाठीच करते. लब्बाडे, मला फसवतेस होय. अगं तुझ्यापेक्षा 4 पावसाळ्यांचा अनुभव मला जास्त आहे. मला माहितीये इंद्राला आवडते म्हणून या आधी पण तू खीर बनवली होतीस आणि त्याला ती खूप आवडली होती, हो ना? पण खरं सांगू का राणी, मला ना तुझ्या हातची खीर खूप आवडते बघ. खूप छान करतेस, अगदी मन लावून. आजची खीर पण इंद्राला आवडणार आहे बरं का. आणि तुला सांगते इंद्राच काय आपल्या घरातल्या सगळ्यांनाच आवडणार आहे. झाली का ग? हो होतच आली राणी. अरे बापरे, अजून तरी खिरीला उकळी पण नाही फुटली. आता काय करू? आई तुम्ही जरा खीर बघता का, मी आलेच.
नाही. अहो आई प्लीज बघा ना, काहीच करायचं नाहीये, फक्त लक्ष ठेवा. नाही बाई, अगं मला इतरही आणखी काम आहेत. मला नाही जमणार. आई अहो मी जर नाही गेले तर इंद्रजित सर चिडतील ना, प्लीज बघा ना. आता त्यात मी काय करणार बाई? तुमच्या दोघा नवरा बायकांची गोष्ट आहे, मी त्यात कशाला पडू? माझी मला काम आहे, ती तुझं तू बघ बाई. जा बघते मी. खरंच थँक्यू. हा मी आलेच लगेच. ह्यात फक्त थोडे ड्रायफ्रूट घाला ना. हो बाई आले. ते. हो. राणी, राणी, सर काय झालं? मला सांग, हे कसं दिसतंय? ठीक दिसतंय. ठीक? हो म्हणजे जरा तसं केलं असतं ना तर मग चांगलं दिसलं असतं. तसं म्हणजे कसं? अहो तसं केलं तर बरं दिसेल जरा, असं अरे वाटतं. असं तसं काय बोलतेस, कळत नाहीये मला, नीट सांग ना. हा अहो तसं म्हणजे हा आत्ता छान दिसतंय, मस्त दिसतंय आता. अगं काय बोलतेस, मला कळत नाहीये. कळत कसं नाहीये ते तसं हो. आता छान दिसतंय. हा खरंच? सर तुमचं ना एकदम लहान मुलांसारखं आहे बरं का. तुमचं जरा कौतुक नाही केलं ना की लगेच तोंड पडतं तुमचं. मी सांगते ना, छान दिसतंय. नाही, एक गोष्ट राहिली. काय गोष्ट? गेस व्हॉट? काय? चेन. चैन? हो, बुवांनी चेन दिलेली ना मला गिफ्ट. ती तुम्ही घालणार? ऑब्विसली. सर थँक्यू. परत थँक्यू? आता कशासाठी? अहो तुमच्याकडे एवढे दागिने आहेत, एवढं सोनं नाणं आहे, एवढे अंगठे आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही बुवांनी दिलेली चैन घालणार आहे. अगं त्यांनी इतक्या प्रेमाने दिली आहे, ती घालणारच ना. सर तुम्ही येणार लई म्हणजे लई बेस्ट आहे बरं का. थांबा मी घेऊन येते. अगं मला नाही घालता येणार, तू दे ना घालून मला. ठीक आहे मी घालते. अहो खाली वाका ना थोडं. हो, हे घे. सर असं काय करताय, खाली वाका ना जरा. हो का, काय झालं? मार ना उंच उड्या, ट्राय कर, होईल तुझ्याकडनं. कमॉन. हो का? कर. थांबा आता ना घालूनच दाखवते तुम्हाला चैन. बघू. मग काय दाखवली की नाही घालून? असंच राणी नाही म्हणत मला, जे मी बोलते ना ते करून दाखवते. बरं आहे की ना राणी, तू म्हणत होतीस आई आबांसाठी आपण काहीतरी करायचं. हो दर पाडव्याला आबासाहेब मालती मॅडमला काहीतरी गिफ्ट देत असतील ना. हो. मग ह्या वर्षी सुद्धा त्या वाट बघतील. हो मग आबा देतील ना काहीतरी गिफ्ट. हो सर नाही देणार ना, केवढे रागवलेत आबा. ते आहेच. हो आणि मग आईला वाईट वाटेल, पुन्हा भांडणं होते. नाही ना, असं नाही व्हायला पाहिजे ना. आपण काहीतरी केलं पाहिजे की नाही. हो. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते?
ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आपण आबांकडनं आईला काहीतरी गिफ्ट द्यायचं. पण पण काय द्यायचं? त्यांना आवडेल असं काही देऊ शकतो, म्हणजे एखादा दागिना किंवा जरी काठाची साडी वगैरे. हा, नाईस आयडिया. ओके, डन. चला. दादू, राणी, मी डोळे मिटलेत हा, उघडू का? चिकू काय चाललंय? दादू, राणी, या वर्षीच्या पाडव्याचे तुम्ही नवीन कपल आहात ना, म्हणून मग तुम्हाला डिस्टर्ब कसं करायचं? काय अश्विनी तू पण. अगं अगं राणी ऐक ना. ओ हॅलो दादू. हा? असं फक्त बघून काही नाही होणार आहे ब्रो. मला सांग, तू राणीसाठी काय गिफ्ट आणलंयस? मी काही नाही आणलंय. अरे दादू, अरे तुमचा पहिला पाडवा आहे ना. हो. तू असं कसा रे यार, तुला ना सगळं सांगावं लागतं. मला सांग, आबा जसं मम्माला दरवर्षी गिफ्ट देतात ना, हो. किंवा विक्रांत दादा उर्मिला बहिणीसाठी गिफ्ट देतो, मग तू द्यायला नकोस का? अरे हा, थँक्यू यार चिकू, मला लक्षातच नव्हतं. थँक्यू सो मच, मला आठवण करून दिलीस तू. अच्छा, तुझं कल्याण होऊ दे. चल पटकन आवर आणि तिच्यासाठी काहीतरी आण. ओके, आवर. हो. अजित भाऊजी, जा ना, आबांना आणि मालती यांना बोलावून आणा. नाही म्हणजे पाडव्याच्या ओवाळणीला सुरुवात करता येईल ना आपल्याला. जा. हो हो, ह्या बघा आल्या काकी. काकी, आबा कुठे आहेत? नाही, आपण ओवाळणीचा कार्यक्रम सुरू करूया ना. मी बघते. आबा, आबा तुम्ही इकडून कुठे? तुम्ही गेस्ट रूम मध्ये होतात का? भाऊजी काय झालंय? ह्यालाच विचारा. काही विचारायला नको, सणाचा दिवस आहे ना, घरात वाद नको. चला आपण पाडवा साजरा करूया. पहिला मान आबांचा. आबा या. नाही. आबा असं आपल्या माणसांवर रागवतात का? या ना, बसा प्लीज. आबा असं नका वागू. जे काय झालं तो एक अपघात होता. आता झालं गेलं, सगळं विसरून जाऊया. आबा घरात आनंद राहायला पाहिजे असं तुम्हीच म्हणता ना, मग असं का वागताय? या बरं, बसा. आई, आबा बसलेत. आता तू पण राग सोडून दे आणि ओवायला घे. हा, पण हे मनापासून बसलेत का? नात्यामध्ये कडवटपणा असेल तर नुसतं ओवाळून तरी काय फायदा? नात्यांची काळजी नातीपणाला लावायची आधी करायची होती. हे बघा, मी मालती मॅडम, माणूस महत्वाचा का आपला राग? आई ऐक ना, इतकी वर्ष झाले तुम्ही एकत्र आहात. कितीतरी वेळा राग विसरला असाल ना. माझंही तेच कर ना प्लीज. आणि तुम्ही असे लहान मुलांसारखे भांडत राहिला तर आम्ही काय करायचं? मालती मॅडम, राग रुसवा विसरून सणाच्या दिवशी आनंदाने राहायचं, एवढाच नियम आहे ना. या. आबा तुम्ही सांगितलेलं गिफ्ट आणलंय बर का.
माझं गिफ्ट. आई शुभ दीपावली. आता कोणी राहिलं नाही ना, हो ना दादू? असं कसं चिकू? अगं आपले आजचे शो स्टॉपर राहिले ना. अरे यार हो ना, आपले नवीन कपल. चला. राणी तू दादूला मस्त ओवाळ, म्हणजे तुला मस्त गिफ्ट मिळेल. हा थँक्यू. बरं चला, सगळ्यांनी आता तोंड गोड करून घ्या. मी सगळ्यांसाठी खीर आणते. अशी निघे. वा, खूपच छान झाली हा खीर. अगदी सेम टेस्ट. मस्त झाली खीर चिकू. बाकी तुला काही जमत नसलं तरी खीर मात्र छान जमते. हा अरे हसायला काय झालं? मी कौतुक करतोय ना तुझं. अरे म्हणूनच तर हसतीये. म्हणजे तू चुकीच्या माणसाचं कौतुक करतोय. कारण खीर चिकूनी नाही, राणीने केली. तू बनवलीस? दादू अरे बापरे. कर. म्हणजे तेव्हाही तूच बनवली होतीस खीर? हो. सॉरी सर, मला खोटं बोलायचं नव्हतं, पण ते हो. ए दादू तू प्लीज आता रागवू नकोस. या सगळ्यामध्ये राणीची चूक नाहीये रे. सॉरी सर. अहो तू फसवलंयस मला राणी. शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे. आबा तुम्ही काही बोलू नका. तिने मला फसवलंय आणि तिला शिक्षा मिळणारच.